इकोसिस्टीममध्ये जर मला टिकून राहायचं आहे, त्याच्यासोबत मला त्यामध्ये एक्सेल होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याच्या जोडीला आणखीन काही गोष्टी आहेत की ज्या एआयच्या दुनियेत टिकून राहण्यासाठी मला केल्या पाहिजे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आपल्या सगळ्यांना माहिती असलेली संस्था, तर 2027च्या पुढचे 5 वर्ष काहीतरी स्किल बेस किंवा तुम्हाला काम करायचं असेल असं म्हणूयात आपण, तर कुठल्या 5 स्किल्स तुमच्याकडे असल्या पाहिजे? एआय बद्दल अशी काय भीती लोकांना वाटते की त्याच्यामुळं एआय कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला गेलेला आहे. 1 मिलियन युजर्स म्हणजे 10 लाख लोकांपर्यंत एखादी टेक्नॉलॉजी पोचायला लागलेला वेळ. फेसबुकला माझ्या अंदाजाने 4 वर्ष लागली, नेटफ्लिक्सला 3.25 वर्ष लागली, ChatGPTला 4.5 दिवस लागले. की एखादा नवीन फोन आला ना, तुम्ही रात्रभर जागता आणि लाईनमध्ये उभे राहता तो फोन अपग्रेड करायला. बरोबर. किंवा आता चोरही सायबर क्रिमिनल झालेत, तेही स्वतःला अपडेट करतायत, अपग्रेड करतायत. स्वतःच्या छातीवर हात ठेवून स्वतःला विचारा की शेवटचं मी स्वतःला अपडेट किंवा अपग्रेड कधी केलं? आणि दुर्दैव आहे त्याचं उत्तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजच्या जमान्यात एआय बद्दल आपण प्रचंड ऐकत आलेलो आहे. काही जणांना भीती वाटते की एआय मुळे माझी नोकरी जाईल की काय, आणि त्यामुळेच या एआय टूल्स बद्दल, एआय बद्दल माहिती करून घेण्यासाठी एआय एक्सपर्ट असलेले डॉक्टर अमेय पांगारकर सर आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत. तर सर, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. मला आपल्या पॉडकास्टची सुरुवात करताना पहिल्यांदा हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा कोणतीही नवीन गोष्ट येते त्यावेळी त्याच्याबद्दल आपल्या 2 रिॲक्शन्स असतात. एक असते पॉझिटिव्ह असेल तर वेल अँड गुड, पण जर निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी भीती असते की बाबा यामुळे नेमकं होणार आहे काय. परफेक्ट. त्यामुळे मला प्रश्न विचारायचा आहे की एआय मध्ये तुम्ही आता इतक्या वर्षांपासून काम करताय, तर एआय बद्दल अशी काय भीती लोकांना वाटते की त्याच्यामुळं एआय कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला गेलेला आहे? नक्कीच, म्हणजे खूपच उत्तम आणि छान प्रश्न आहे. 1-2 गोष्टी त्याच्या मागे लक्षात घेऊयात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जेव्हापासून आलं आहे तर ते बऱ्याच काळापासून आहे. हे काय आत्ताच उदयाला आलं असं अजिबात नाही. फक्त काय एकेका गोष्टीचं वेळ यावं लागतो, एखादं फळ पिकावं लागतं, मग छान लागतं. तसंच जर बघायला गेलं तर हे आत्ता पिकलं असं आपण 2 मिनटं म्हणूयात. मुद्दा काय आहे की भीती का आहे, तर भीती टेक्नॉलॉजीची अजिबातच नाही आहे. ओके. भीती याची आहे की अरे देवा परत शिकावं लागेल, आणि ही भीती आहे. खरी भीती ही आहे. तुम्ही किती मान्य कराल, किती नाही मान्य कराल, हा सर्वस्वी मुद्दा वेगळा आहे. आता ती भीती का आहे की ह्या टेक्नॉलॉजीमुळे मला रोज गोष्टी नवीन घडतात. बरोबर. फिजिक्समधला जर मी एक शब्द वापरला तर ह्या स्पीड नाही, हा ही वेलॉसिटी जी आहे जी त्रासदायक आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे रेट, ज्या गतीनं, म्हणजे वेग नाही तर गती, ज्या गतीनं गोष्टी बदलत आहेत, ही भीतीदायक आहे. आणि मग ह्या काळात मला रोज काहीतरी नवीन शिका, रोज काहीतरी त्या गोष्टींबरोबर अभ्यास राहा, ह्याच्याबद्दलची भीती आहे. आता फॉर इन्स्टन्स, आपण सगळेच जण, आपले बरेच श्रोते किंवा रसिक जे कोणी ऐकतात, यातल्या कोणाला तरी असं बसून कधी व्हॉट्सॲप शिकावं लागलं? नाही. चला, यूट्यूब नाही. गुगल पे नाही. आपल्या की किती जण हा पॉडकास्ट ऐकणारे मोबाईल ॲप डेव्हलपर्स किंवा प्रोग्रॅमर्स आहेत? फार कमी. जगातली आज घडीला सगळ्यात अवघड मोबाईल ॲप्लिकेशन्स ही 3 आहेत. ओके. पण वापरताना आपल्यापैकी किती जणांना याचा किंचितसा तरी फरक पडला? नाही. हे जे आहे, किंवा दुसरं अजून एक उदाहरण घेऊयात. डिजिटल गोष्टी घडायला लागल्या, UPI घडायला लागलं, पण चटकन ती इकोसिस्टीम मान्य केली. बरोबर. सोशल मीडिया पॉप्युलर व्हायला लागलं, आपण फार कमी काळात ती गोष्ट मान्य केली. जसं जसं GPT तुम्हाला कळायला लागलं, तुम्ही चटकन ते वापरावून बघितलं आणि त्यात काहीच प्रॉब्लेम वाटला नाही. बरोबर. त्यामुळे मी जे वाक्य म्हटलं की टेक्नॉलॉजी ही भीती आपल्याला कधीच नव्हती आणि ती कधीच नाही, कारण आताच्या कुठल्याही टेक्नॉलॉजीज या एक्सपिरियन्शियल आहेत. ती खूप युजर इंटेटिव्ह आहेत, वापरायला खूप सोप्या आहेत. तिथे वापरकर्ता म्हणून फार काही त्रास नाही आहे. बनवणाऱ्यांसाठीच्या वेगळ्या बाग आहेत, त्याच्यात मी जात नाही, पण फार कमी लोक बनवणाऱ्यांमध्ये आहेत. पण जे वापरकर्ते आहेत, या वापरकर्त्यांना या फार काही त्रासदायकच नाही आहेत. आता ही सगळी भीती म्हणून जी आहे, ह्या गोष्टीकडे जर आलं तर ती भीती ह्याची आहे की अरे आज जे मला माहिती आहे ते लगेच कालबाह्य झालं. बरोबर. हे जे आहे, मग मला काहीतरी शिकावं लागेल. मग परत एक फिजिक्समधला दुसरा शब्द इनर्शिया, किंवा मराठीतला त्याचाच अपभ्रंश आळस, हा इतका मोठा आहे की तो नाही ना जात. आता गती ही जी सारखी मी म्हणतो, ही किती आहे याचं एक फक्त 2 परिमाण तुम्हाला देतो.
पण असं म्हणूयात की 1 मिलियन युजर्स म्हणजे 10 लाख लोकांपर्यंत एखादी टेक्नॉलॉजी पोचायला लागलेला वेळ, हा जर मी मापदंड धरला तर आपले लँडलाईन फोन्सला 75 वर्ष लागली. ओके. 10 लाख लोकांपर्यंत 1 मिलियन युजर्सपर्यंत पोचायला. काळाच्या ओघात मी थोडं जरा जास्त पुढे होतो. फेसबुकला माझ्या अंदाजाने 4 वर्ष लागली. 10 लाख नेटफ्लिक्सला युजर्ससाठी. 3.25 वर्ष लागली. चॅट जीपीटीला 4.5 दिवस लागले. गती. आता दुसरा एक मापदंड आपण बघूयात की काय स्पीडनी या गोष्टी घडतात. आज घडीला जवळपास दिवसाला 700हून अधिक तुम्हाला AI टूल्स आलेले दिसतात. रोज एवढ्या? रोज. बापरे. काही दिवस तर असे होते की तिथे तासालाही हा आकडा अचीव झालाय. आता एवढे होत असताना मला ॲज अ इंडिव्हिज्युअल, मी कुठल्याही वयोगटातला असेल, मी कुठल्याही प्रकारचा असेल, म्हणजे मी गृहिणी असेल किंवा मी एखाद्या कंपनीचा CEO असेल किंवा मी काय कोणीही असेल, बरोबर, मला 700 तरी माहिती आहेत का नाही, जे एका दिवसात येत आहेत. ही जी गती आहे, परत ही गतीचा जर मी वेधच घेऊ शकत नसेन तर मग प्रॉब्लेम आहे. आता थोडासा माझा विषय नाही, पण माझा आत्ताचा सध्याचा लाडका विषय सायकोलॉजी. ह्याच्यातलं एक परत एक गंमत म्हणून एक उदाहरण देतो. सायकोलॉजीमध्ये असा एक शब्द प्रचलित आहे ज्याला म्हणतात 5 स्टेजेस ऑफ ग्रीफ. म्हणजे कुठलीही नवीन गोष्ट आपल्या आयुष्यात आली की आपण त्याच 5 पद्धतींनी त्याला बिहेव करतो. बरोबर. पहिलं आहे की आपण ते डिनायच करतो की असं काही नाहीच आहे, म्हणजे AI नाहीच आहे हे म्हणणारेच अजून मी खूप जण बघतो की हे सगळं झूट आहे, हे सगळं सुडो सायन्स आहे असं म्हणणारेही अनेक लोक आहेत. मग येतो कुठेतरी डिनायल, नंतर आपण येतो अँगरला की चिडचिडच की मला न विचारता कसं काय आलं, माझी परवानगी न घेता कसं काय आलं, असं होऊच शकत नाही, हे काय सगळं काय. हां, एक्झॅक्टली या अँगरमध्येच असतो. त्याच्या पलीकडची तिसरी स्टेज येते ज्याच्यात डिप्रेशन. अरे देवा, आता नोकऱ्या जातील, मग मला काहीच काम नाही, मग बागुलबुवा ज्याला मी म्हणतो की, आणि मग त्याच्यामुळे मग डायरेक्ट काय सुसाईडच करा, त्याच्यामुळे मग काहीतरी आता मग माझं सगळं बरं वाईटच होणार आहे, आता मग काहीच नाही, मग निगेटिव्हिटीच. ही तिसरी स्टेज. चौथी स्टेजला येते की जिथे आपण निगोशिएट करतो किंवा बार्गेन करतो, आणि तेही किती नालायकपणे करतो बघ, की आपण बार्गेन स्टेजला म्हणतो अच्छा येऊ देते आहे, पण ते अमेरिकेत येईल, भारतात नाही येणार. अरे देवा, भारतातही आलं ते, म्हणजे मग मुंबई पुणे बँगलोरमध्येच येईल, दिल्लीतच येईल, साताऱ्यात नाही आहेत. अरे देवा, साताऱ्यातही आलं, ITचंच येईल ना, इंजिनिअरिंगमध्येच येईल, बाकी सरकारीमध्ये येत नाही. अरे एज्युकेशनमध्ये पण आलं, साताऱ्यातही आलं, शाळेत वगैरे तर काहीच नाही, शाळेतही आलं. सो आपण रिजेक्ट करत जातो, सिलेक्ट नाही. बरोबर. आणि याच पद्धतीने आपण या 4ही स्टेजमधनं नाही किंवा नकार घंटाच आपली असते. मग शेवटी कुठेतरी काही जण पोचतात ॲक्सेप्टन्सपर्यंत की जे मान्य करतात की AI आहे किंवा कुठलंही नवीन स्थित्यंतर आहे. आणि ज्यावेळी तुम्ही ॲक्सेप्टन्सला पोचता तेव्हा तुमच्याही नकळत तुम्ही 6वी एक लेवल अनलॉक करता, जी असते एक्सलन्स, जी पहिल्या 4 लेवलला दिसतच नाही. आपल्याकडची जी भीती आहे ही ह्या लोकांची आहे जे पहिल्या 4 लेवल्समध्ये अडकलेत, आणि चांगली गोष्ट ज्यांना वाटते जे 5व्या स्टेजला पोचलेत. बरोबर, बरोबर. सो काहींना ज्यांना AI खूप छान वाटतं किंवा AI प्रो काही आहेत विचारात, हे अशी मंडळी आहेत की ज्या या ॲक्सेप्टन्स कर्वला पुढच्या स्टेजला पोचलेत, आणि ज्यांना भीती वाटते ती अजूनही खाली या 4 स्टेजेसमध्ये आहेत. सो आपल्या साधारण या पॉडकास्टचं फलित म्हणून ह्या मुलाखती अंती जर जे कोणी बघतायत, जेव्हा कधी बघतायत, ते जर त्या एक स्टेप जरी वरती सरकले तरी काहीतरी साध्य झालं असं मी म्हणेन. खरंय, खरंय. पण गेल्या 2-3 वर्षांपूर्वी AI बद्दल एवढा बागुलबुवा नव्हता जेवढा आता वाढला. ॲब्सोल्युटली. आणि त्याच्यात तथ्य किती आणि मिथ किती हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण माझ्या नोकरीवरती AI मुळे गदा येऊ शकते ही जी भीती वाटते, यात किती तथ्य वाटतं तुम्हाला? अर्थातच आहे ना, अर्थात आहे, म्हणजे येणारच. ओके. मी 100% त्या स्टेटमेंटला मी सपोर्ट करतो की हो येणारच. आणि त्याच्यानंतर मी अजून 2 गोष्टी पुढच्या बोलतो की का येऊ नये. काय आहे ना, आपल्याकडे आपण सगळेजण म्हणजे भारत ॲज अ कम्युनिटी म्हणून जर मी बघितलं किंवा भारतीय ॲज अ कम्युनिटी म्हणून बघितलं ना, आपण खूप लवकर आळशी होणारी लोक होतो, की खूप लवकर आपण आपला काहीतरी एक सेफ झोन पकडतो आणि मग मला आयुष्यभर त्याच झोनमध्ये राहायचं आहे. बरोबर. आता ह्याच्यासाठी परत मी माझं सायकोलॉजीतलं एक बोट धरून दुसरी एक गोष्ट सांगतो की ज्याला हाफ लाईफ नॉलेज असं म्हणतात.
हाफ लाईफ नॉलेज म्हणजे काय की एखादी गोष्ट जर मी आज शिकत असेल किंवा आज एखादी गोष्ट मला कळाली तर किती काळात ती गोष्ट 50% युजलेस होईल. म्हणजे ते टेक्नॉलॉजी म्हण किंवा ते नवीन ज्ञान बरोबर हे कालबाह्य होईल. ह्याला लागणारा वेळ किती. आता मी याची सुरुवात धरूयात आपण 80चं दशक समजा. या दशकामध्ये असं धरूयात आपण की वयाच्या 20व्या-22व्या वर्षी कोणीतरी नोकरी व्यवसाय धंदा करायला लागतो आणि असं धरूयात की कॅल्क्युलेशनला सोपं म्हणून 60व्या वर्षी रिटायर होतं. सो हे 40 वर्ष मला मिळतात. ओके, की ज्याच्यात मी काहीतरी अर्निंग किंवा हे करतोय. 80च्या दशकामध्ये हेच हाफ लाईफ नॉलेज साधारण 30 ते 35 वर्षाचं होतं. म्हणजे एखादी गोष्ट मला समजली आहे तर ती कालबाह्य व्हायला 35 वर्ष जाणार आहेत. ह्याचंच अजून एक जर मी अजून एका वेगळ्या नजरेने याच गोष्टीकडे बघितलं तर जी व्यक्ती 80च्या दशकात समजा त्यांचा नोकरी व्यवसाय धंदा सुरू करते ती रिटायर होईपर्यंत त्यांना एक काहीतरी गोष्ट नवीन शिकायला लागेल. बरोबर बरोबर. कदाचित ती संगणक असेल असं पण म्हणूयात बरोबर. त्या पिढीला. 2010 मध्ये जेव्हा मी काम करायला सुरुवात केली तेव्हा हेच हाफ लाईफ नॉलेज 15 वर्षांवर आलं होतं. ओके, म्हणजे दर 15 वर्षांनी मला काहीतरी नवीन शिकायचं आहे. और परत मी दुसरं त्याचं परसेप्शन असं घेऊयात की 40 वर्षाच्या ह्याच्यात मी डिवाइड बाय 15 केलं तर मला 3 काहीतरी गोष्टी नवीन शिकायला लागतील ज्या मला काम सुरू करण्याच्या आधी माहीत नाही आहेत. कदाचित धरूयात माझ्या डिजिटलायझेशन पहिलं झालं असेल, AI दुसरं आहे, अजून एखादी गोष्ट मला बघायला लागेल 2010च्या नियमांनुसार. बरोबर. आत्ताच हा फरक बघा, 80 साली एकदा होतं, 80 ते 2010 या 30 वर्षात हे 3 पर्यंत गेलं. बरोबर. 2025 मध्ये हेच हाफ लाईफ नॉलेज 1.5 वर्षावर आलंय. ओके, म्हणजे तुम्ही जसं मगाशी वाक्य वापरलं तसं दर 1.5 वर्षांनी मला नवीन काहीतरी शिकायला लागेल. किंवा परत मी 40ला 1.5नी भागलं तर जवळपास 16 ते 17 वेळा मला माझ्या आयुष्यात नवनवीन गोष्टी शिकायला लागणार आहेत मी नोकरी सुरू केल्यावर. बरोबर. किंवा व्यवसाय सुरू केल्यावर. आता आपल्याकडे एक दुसरं जे गारुड आहे, आता माझं शिक्षण संपलं, आता मी काम करतो, आता मी पुस्तकं बंद केली. बरोबर. अशा मंडळींना त्रास होणारच ना. पण आता मी दुसरं एक याच परिसरात अजून मागे जाऊयात, आपण ऋषीमुनींच्या काळात जाऊयात. तिथे असं कधी होतं का की डेड लाईफ आता मी संपलं माझं शिक्षण? नाही. मग ते म्हणून तर ते कालाच्या पुढे होते, ते आयुष्यभर शिकत होते. आज काय वेगळी मागणी आहे माझी? तीच आहे की तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात, जिवंत या शब्दाचा अर्थ तुम्ही जोपर्यंत काम करू इच्छिता. आणि आता रिटायरमेंट 60 वगैरे ह्याच्या पलीकडे आपण गेलोय सगळेजण. कारण माझ्याच मागचं एक आठवड्यात मी एक वर्कशॉप घेतलं ज्याला 87 वर्षाचे 8 जण आले होते. मी त्यांच्याकडे बघून त्यांनाच म्हणलो की आजोबा तुमच्या या डेडिकेशनलाच सलाम आहे की वयाच्या 27व्या वर्षी त्यांना AI टूल्स शिकायची. आणि 1-2 नाही 8 जण एकाच वर्कशॉपला होते की त्यांना काहीतरी करायचे. आणि मित्र होते ते म्हटले मला बाकी काही याच्यात नाही, मला फक्त समजून घ्यायचं की हे काय. आणि सगळे उत्तम त्यांच्या काळात काम करणारे. मला हे जे आहे ना की अरे देवा मला आता परत शिकावं लागेल आणि ते नाही करायचं मला. आणि मग प्रत्येक क्षेत्रात आहे ह्याला अजिबात कुठलंही क्षेत्र वावगं अशातला भाग नाही. साधं लक्षात घ्या की आपण मुंबईत तुम्ही लोकलमध्ये जरी फिरलात तरी लोकलमध्ये गाणं म्हणून पैसे मागणारी व्यक्ती देखील आता UPIनी पैसे मागते. त्यांनी अपग्रेड केलंच ना स्वतःला. बरोबर. किंवा आता चोरही सायबर क्रिमिनल्स झालेत, तेही स्वतःला अपडेट करतायत, अपग्रेड करतायत. मी दरवेळी एक फिलॉसॉफिकल एक वाक्य लोकांची परवानगी घेऊन म्हणतो, कारण ते हर्ट होतं बऱ्याचदा लोकांना, की एखादा नवीन फोन आला ना तुम्ही रात्रभर जागता आणि लाईनमध्ये उभे राहता तो फोन अपग्रेड करायला. बरोबर. काय 16 आला मग 15चा 16 करा, वॉटएव्हर जे काय असेल ते. एखादा तुमच्या फोनमध्ये एक 30-40 मोबाईल ॲप्लिकेशन्स तर असतातच असतात जे तुमची परवानगी न घेता वायफायला कनेक्ट होऊन अपडेट होतात. स्वतःच्या छातीवर हात ठेवून स्वतःला विचारा की शेवटचं मी स्वतःला अपडेट किंवा अपग्रेड कधी केलं. आणि दुर्दैव आहे त्याचं उत्तर नाही माहिती, सापडत नाही, माहीतच नाही, कारण केलंच नाही आहे. आणि ते केलंच नाही आहे हे ॲक्सेप्ट करायची तयारीच नाही. मग त्याच्याशिवाय परत ॲक्सेप्टन्स जोपर्यंत मी पोचत नाही माझा एक्सलन्स होत नाही. आपण जगातल्या प्रत्येका माणसावरती खूप हार्श होत स्वतःवर नाहीत. हा त्याच्यामागचं दुसरं कारण. तुम्ही स्वतःला तितकं सारखं अपग्रेड करत राहिलं तर ही भीती वाटणारच नाही. आणि जो तू प्रश्न विचारलास की 2 वर्षापूर्वीपर्यंत हे का तितकं पॉप्युलर नव्हतं,
तर मी पहिल्या उत्तरात जसं म्हटलं तसं की एखाद्या गोष्टीची वेळ यावी लागते. वेळ यावी लागते. आता वेळ टेक्नॉलॉजीमध्ये कशी येते, साधी गोष्ट धर, 2014 ते 16 या काळात आपल्याकडे डिजिटल इंडिया मुवमेंट खूप प्रचलित झाली. त्याच आसपास आपल्याकडे जिओ आलं, वेगवेगळ्या लोकांचे इंटरनेटचे दर कमी झाले. बरोबर. तू आणि मी इंटरनेट खूप जास्त वापरायला लागलो. आपण इंटरनेट जास्तीत जास्त वापरायला लागल्यामुळे आपण डेटा जास्त कन्झ्युम करायला लागलो. आपण डेटा जास्त कन्झ्युम करायला लागल्यावर मी माझा डेटा जास्तीत जास्त इंटरनेटला द्यायला लागलो. मग इंटरनेटला जास्तीत जास्त कळायला लागलं की माझी आवड काय, मी कोण आहे. त्या क्षणी ज्या क्षणी त्या इंटरनेटकडे तितका आमूलाग्र प्रमाणात डेटा अवेलेबल झाला तेव्हा हे यायचा सुपीक काळ होता. बरोबर. म्हणून हे आत्ता झालं, हे आधी झालं नाही. बरोबर. आणि हे टेक्नॉलॉजिकली मी आत्ता जे बोललो हे फार खरं नाही आहे किंवा फार ॲब्सल्युटली बरोबर नाही आहे, पण सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. अगदी. मला याच्या धरूनच पुढचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे की ठीक आहे, आपण मान्य केलं की बाबा 2-3 म्हणजे आधी एकदा शिकायला लागायचं अख्ख्या लाईफस्पॅनमध्ये, नंतर आपल्याला 2-3 वेळा अपग्रेड करावं लागले. आता परिस्थिती अशी आहे की मला 1.5 वर्षातून म्हणजे आत्ता या घडीला 2027ला परत काय होईल माहिती नाही, तो टाइम आणखीन कमी होईल. पुढे होईल. तर या इकोसिस्टीममध्ये जर मला टिकून राहायचं आहे तर मला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे जे घडतंय ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. त्याच्यासोबत मला त्यामध्ये एक्सेल होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याच्या जोडीला आणखीन काही गोष्टी आहेत की ज्या एआयच्या दुनियेत टिकून राहण्यासाठी मला केल्या पाहिजेत. खूपच उत्तम प्रश्न. आता याला परत मी माझं मत काहीच सांगत नाही. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आपल्या सगळ्यांना माहिती असलेली संस्था, या संस्थेचा एक अहवाल आहे ज्यात ते सांगतात 2027च्या पुढचे 5 वर्ष म्हणजे आजपासून 2 वर्ष 32 2027 ते 2032 ह्या 5 वर्षात जर तुम्हाला जर काहीतरी स्किल बेस किंवा तुम्हाला काम करायचं असेल असं म्हणूयात आपण, तर कुठल्या 5 स्किल्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत असं त्यांनी एक अहवाल दिला. तुला खोटं वाटेल, त्याच्यात AI कुठल्याच पहिल्या 10मध्ये पण नाही आहे. त्यात टेक्नॉलॉजी पहिल्या 5त पण नाही आहे. मग पहिलं आहे एम्पथी, सद्सद भावना समोरच्याप्रती. दुसरं आहे क्रिएटिव्हिटी. आणि प्रत्येक माणसाला म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रातले माणूस असाल, तुम्हाला सगळ्यात जास्त काय लागणार आहे तर ह्युमन व्हॅल्यूज. आता दुर्दैव काय आपल्याकडे त्याच राहिलेल्या नाही. म्हणजे मला एका बाजूला हे खूप दुतोंडी वागणं कसं आहे बघा आपलं, की एका बाजूला मी म्हणतो की मला याची भीती वाटते, एका बाजूला मी म्हणतो की हे सगळं नको, हे सगळं त्रासदायक आहे, हे सगळं नको 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 नको. दुसऱ्या बाजूला मात्र मला आता माझ्या आयुष्यातले डिसिजन्स पण मला स्वतःला घ्यायचे नाही आहेत, ते मात्र मला प्रत्येक ठिकाणी रेकमेंडेशन्स हवे आहेत. तिथे मला इंटरनेटचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे ई-कॉमर्सवरनं कपडे विकत घेताना मला थोडं लिहायचं नाही आहे, मला हिरव्या रंगाचा चेक्सचा या कंपनीचा या साईजचा शर्ट हवा आहे, मी नाही लिहिणार, मी फक्त शर्टच लिहिणार. त्यांनी समजून घ्यायचं की मी कोण आहे. आपली वागणूकच तशी आहे. आणि मग त्यांनी मला सांगायचं की अच्छा तू अच्छा आम्ही हा त्यांनी बघायचं की अच्छा ह्याचा सोशल मीडियावर DP असा आहे, म्हणजे हा या कॉम्प्लेक्शनचा आहे, म्हणजे याला या रंगाचे कपडे चांगले जातील, याच्याकडे आज काय बाबा 20 तारीख, ह्याच्याकडे किती रुपये असतील स्पेंड करायला, यांनी मागच्या वेळी शर्ट्स कुठले घेतले होते, त्यामुळे याला ब्रँड कुठले आवडतो, अच्छा यांनी मेक माय ट्रिपवरनं अशी बुकिंग्स केलेत, म्हणजे हा या प्रकारे फिरतो, म्हणजे याला आत्ता कुठल्या प्रकारचे शर्ट्स लागतील, मग याला फॉर्मल लागतील का कॅज्युअल लागतील, मग चेक्सचे लागतील का हे लागतील. असे सगळ्या गोष्टी त्या अल्गोरिदमनी माझ्या समजून घ्यायच्या. आणि त्या समजून मला, मी फक्त शर्ट म्हणणार हां, तू समजून मला सगळं सांगायचं किती वेळात 4 मिलीसेकंड्समध्ये. आणि मग मी त्या एका स्क्रोलमधनं एक निवडणार. मी स्क्रोल पण नाही खाली करणार, पहिल्या आलेल्या स्क्रोलमध्ये 5 आहे त्यातला मी एक निवडणार. मला वाटणार हे बघा माझं आयुष्य किती कन्व्हिनियंट आहे, हे मला हवं आहे, पण त्याच्या मागचं टेक्नॉलॉजी नको आहे. आणि मग मी हे बऱ्याचदा सांगतो की पण माझ्या आयुष्यात, पर्सनल माझ्या आयुष्यात माझ्या आईनी, वडिलांनी, सासूनी, बायकोनी, मुलीनी, माझ्या एखाद्या मित्रांनी जर एखादा डिसिजन माझ्यासाठी घेतला तर माझा मात्र तिळपापड होता, आकांड तांडव. तू कसं घेतला. पण इंटरनेटवर तर मला कौतुक वाटतं. हे जे दुतोंडी वागणं आहे आणि त्याच्याकडे न बघता, हे याचं खरं मूळ कारण आहे की आपण किती विचित्रपणे आता या सगळ्या गोष्टींकडे बघतोय. आता दुसरा जो प्रश्न होता त्याच्यातला की मला सतत ह्या गोष्टी का कराव्या लागणार आहेत, कारण ह्या गोष्टी काय आमंत्रण देऊन येत नाहीत की या दिवशी इतके वाजता सत्यनारायण सगळ्यांनी तीर्थप्रसादाला या, असं काय यायचं आमंत्रण कोणालाच येत नाही. त्या टेक्नॉलॉजी येत राहतात. आता एखादा कॅपिटलिस्ट विचारांनी जर मी बघितलं, कॅपिटलिस्ट म्हणावा नका म्हणावा फार नंतरचा मुद्दा, मला जर एखादी कंपनी चालवायची, मी माझी स्वतःच्या कंपनी चालवतो, त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर मी बघितलं तर मला आता एक माणूस जो घ्यायचा आहे
नवीन, त्या माणसाला मला ₹100 पैसे द्यायचे आहेत. बरोबर. त्या ₹100 तो काय व्हॅल्यू ऑन टेबल ठेवतोय, तर या 4. मी मनात एक कम्पेअर करतो की यापेक्षा ₹100/50 असलेलं एक AI टूल जर मी घेतलं तर ते AI टूल 24 तास काम करतं. बरोबर. त्याला सर्दी खोकला होत नाही. बरोबर. त्या AI टूलला त्याचा बायकोचा, मुलाचा, मुलीचा वाढदिवस नसतो आणि ते ₹100/50 मध्ये येतं. बरोबर. मग मी काकणवर विचार करतो, अरे ते घेतलं तर, मग मी जर ते घेतलं तर माझी काही 4 कामं व्हायला लागतात. अर्थात काही कामं होत नाही, एक डेल्टा असा वाढत जातो जो होत नाही. मग मी विचार करायला लागतो की त्या जो डेल्टा वाढत चाललाय, या 5-6 डिपार्टमेंटच्या त्या डेल्टासाठी मी एक माणूस घेतो. बरोबर. ठीक आहे, मग मी त्या माणसाला घेतो. तो घेतलेल्या माणसाची माझी आता अपेक्षा काय, की अरे एक टूल तर मला हे सगळं करतंय, मग तू ते टूल वापर किंवा कुठलंही टूल वापर, पण तू तुझी एफिशियन्सी त्याच्यापेक्षा वाढव. बरोबर. ह्याच्यात काय चुकीचं आहे? बरोबर आहे. मी जर एखाद्या टूलला ₹5 देतोय आणि तुला ₹10 देतोय, तुझी एफिशियन्सी नाही, हा 10 नाहीच आहे. 5 देत असेल तर तिथे 50,000 देतोय. हा माझा फरक आहे. बरोबर. आता हे काय परत मग बऱ्याच जणांचं होतं, नाही आमच्याच वेळी हे का आलं, ते जे डिप्रेशनवाले जे लोक असतात त्यांचं असं आमच्याच वेळी का आलं हे, तर असं काहीच नाही आहे, हे सारखंच चालू आहे. आपण 18व्या शतकात बघितलं, घोडागाडी बैलगाडी होती, फोर्ड ब्रदर्सनी कार आणली, सगळ्यांना शिकावंच लागलं ना. बरोबर. त्याच्यानंतरच्या पुढच्या काळात आलो तर अगदी अगदी 4-5 वर्षापूर्वीचं उदाहरण घेऊयात. एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा मायक्रोसॉफ्टचं पॅकेज, MS ऑफिस, PPT, एक्सेल हे जर कोणाला येत असेल तर 5 वर्षापूर्वी आपण काय गवगवा करायचो त्या व्यक्तीचा. तो म्हणजे अगदी असं म्हणजे प्राईज पोझिशन असायचा, तो अभिमानाने CVवर लिहायचा. आज आता कोणाला लाज वाटेल CVवर ही गोष्ट लिहायची, कारण इतकं बेसिक झालं आहे. बरं, लागलेला वेळ 5च वर्ष, फार काही नाही. बरोबर. मग तसंच इथे घडतंय आणि स्वतःला उगाच आपण त्याचे सेल्फ ग्रॅड सारखं करत जातोय ना, अरे बापरे माझंच नशीब, माझीच कोविड बॅच, माझंच हे, मग मी कसा वेगळा, मग माझ्यावरच कसे अन्याय झाले, तसं काही नाही आहे. हे सतत चाललंय. तुम्ही जितक्या लवकर मान्य कराल तितक्या लवकरच तुम्ही ते शिकू शकाल. बरोबर. मग परत दुसऱ्यांचं असं, अरे बापरे आता आमचं एवढं वय झालं, एवढेच वर्ष नोकरी राहिली, आता आम्ही कुठे शिकू. मग नका करू. जबरदस्ती नाहीच आहे. फक्त तुम्ही जे काही करताय त्याला एक अल्टरनेटिव्ह आता आहे. बरोबर. त्याला एक हे वाक्य म्हणताना आपल्याला युट्यूबवर अनेक कमेंट्स येणार आहेत, कारण मला रोज 50 मेसेज असतात शिव्यांचे, की त्यामुळे मला तर त्याच्या पलीकडे मी गेलो की तुम्ही मान्य करत नाहीत हा तुमचा हे आहे, पण हे आहे याला काहीच हे नाही. आणि मी असा माणूस आहे की जो ज्याला जे आहे ते म्हणणं, त्याचं काही चांगलं वाटायचं चांगलं आहे, वाईट वाटायचं वाईट आहे, पण तुम्ही मान्य करत नाही. आता हा मुद्दा आहे परत. येस. मग आता मूळ मुद्द्याकडे येताना विचारायचं की सध्याच्या घडीला असे बेसिक AI टूल्स कोणते आहेत की ज्याचा वापर मी नेहमीच्या आयुष्यात सुद्धा करू शकतो? परत मी कोण आहे ह्याच्यावर हे खूप डिपेंड आहे. बरोबर. याच्या म्हणजे ह्या उत्तराचा म्हणजे प्रश्नाचं उत्तर आपण देऊच. फक्त ह्याच्याही आधी मला हे फार सांगायला आवडेल की मुळात AI म्हणजे आता काहीतरी प्रोग्रामिंग वगैरे असं काही राहिलेलं नाही. AI म्हणजे आता असं धरूयात आपण की इतके ही जी टूल्स आहेत, मी मगाशी आकडा सांगितला तसा रोज इतकी येणारी, ही जरी वापरली तरी मी AIचा वापर करता होऊ शकतो. आणि AIचा वापर करता व्हायला मला प्रोग्रामिंग किंवा हे काही यायलाच पाहिजे अशी काहीही आवश्यकताही नाही, गरजही नाही. मी मुद्दामून असं म्हणतो की माझं मराठीत माझं जे एक पुस्तक आहे AIच्या बटव्यातून, त्याचं मी टॅगलाईनच दिलंय की मोबाईल वापरू शकणाऱ्या प्रत्येक माणूस AI वापरू शकतो. ओके. कारण समजा आपल्यापैकी अँड्रॉइड वापरणारे जे काही सगळी मंडळी आहेत, 36% यांचा फोन हे वापरतच नाही आहेत. तो फोनच आपापला वापरला जातो. ॲपलवाले असतील तर तो 40 का 42% आकडा आहे. ओके. तो फोनच आपापला वापरला जातो. म्हणजे फॉर इन्स्टन्स काही वर्षांपूर्वी समजा तू बाहेर असशील आणि तुला मोबाईल वापरायचा तर तुला ब्राईटनेस वाढवायला लागायचा. हो. आता लागतो नाही. कोण करतं? काहीतरी आहे ना तुझ्या फोनमध्ये टेक्नॉलॉजी की जी स्वतः हा विचार करते की तुझ्या डोळ्याची मला काळजी आहे, पाटणकर साहेबांना आता त्रास होईल, त्यांना चष्मा आहे, मग मला त्यांचा असा ब्राईटनेस ठेवायचा आहे. त्या टेक्नॉलॉजीला हेही कळतं की आजूबाजूला लाईट किती आहे. त्या टेक्नॉलॉजीकडे ही देखील पॉवर आहे की इरेस्पेक्टिव्ह ऑफ द मोबाईल तो ब्राईटनेस कमी करा, जास्त करा. बरोबर. हेही इथेच आहे ना, हाही इंटेलिजन्सच आहे ना. बरोबर. माझा मुद्दा, आपण सगळे ऑलरेडी AI वापरतोय, फक्त आपल्याला माहिती नाहीये. दुसरं उदाहरण घेऊयात. घरी काहीतरी गप्पा मारताय तुम्ही आणि त्याच जाहिराती दिसायला लागतात का? हो. कसं घडतं? तिथेही आहे ना. साधं आपण इथून कुठून कुठेही जायचं असेल तर आजकाल आपण नकाशेला वापरतो
गाडीत असेल, मोबाईलवरती आपण एका विशिष्ट प्रॉडक्टचा मॅप्स ऑन करतो आणि आपल्याला ते नकाशा दाखवायला लागतात. ते ॲप्लिकेशन फक्त रस्ता दाखवत नाही, ते आता हेही सांगतं की तुम्ही किती वेळात पोचाल. हो. ते प्रेडिक्टिव्ह काय आहे तेही एआयच आहे. तुम्ही एखादी गोष्ट गुगलवर सर्च करता, तुमच्या ह्याच्या आधीच्या सर्चेसमधनं तुमचा एक युजर पर्सोना तयार केलेला असतो. तुम्हाला काय आवडतं, काय नाही, तुमची विचारधारा काय, ह्या सगळ्याला अनुसरून त्या जो काही सर्च आहे त्याचं उत्तर म्हणून हे परत एक सर्च इंजिन तुम्हाला काही गोष्टी दाखवतं. ते फिल्टर लावूनच आलेलं असतं. तेही रेकमेंडेशन्सच आहेत बरोबर. आणि ते कस्टमाइज्ड आहेत, बरोबर. तेही पर्सनलाइज्ड आहेत. सो बरोबर. तिथेही परत इंटेलिजन्स आहे. हा वेगवेगळ्या प्रकारचा इंटेलिजन्स, ज्याला आपण म्हणूयात की आर्टिफिशियल का आहे, आर्टिफिशियलपेक्षा तो नॉन ह्युमन इंटेलिजन्स मी म्हणतो याला. कारण तो कृत्रिम मला आता वाटत नाही. तो मी त्याला शब्द जनरली मी नॉन ह्युमन इंटेलिजन्स वापरतो शब्द, की हा माणसाचा नसलेला इंटेलिजन्स. कारण मी आर्टिफिशियल म्हटलं की तो काहीतरी साचेबंद असा एक उगाच एक त्याच्यात टोन येतो जो मला पटत नाही. म्हणून मी हा सगळा नॉन ह्युमन इंटेलिजन्स हा माझ्या आजूबाजूला आहेच ना आधीपासून. बरोबर. आता फक्त काय झालं की त्याचं प्रमाण वाढलंय. आता ह्या एआयची जर डेफिनेशन बघितली तर ती अशी आहे की अ टेक्नॉलॉजी दॅट मिमिक्स ह्युमन इंटेलिजन्स. असं तंत्रज्ञान जे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करतं. आता कुठलीही नक्कल ओरिजिनॅलिटीच्या पेक्षा पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. त्यामुळे ही नक्कल आहे हे लक्षात घेऊयात. बरोबर. पण नक्कल कधी पुढे जाऊ शकत नाही, जोपर्यंत ओरिजिनलला किंमत आहे किंवा ओरिजिनलचं काहीतरी व्हॅल्यू आहे. बरोबर. आता मी बऱ्याचदा लोकांना विचारतो, तुम्हाला सांगा चटकन 43 गुणिले 58 किती? तुम्हाला मी सांगतो, ह्या जेव्हा कधी हा प्रश्न विचारतो, मध्ये मी एक वर्कशॉप घेतलं, त्याला 1800 लोक होती. 1800 जणांपैकी एकाही व्यक्तीने पेनही काढून प्रयत्नही केला नाही. मग आजच्या भाषेत मी शब्द वापरतो की तुमचा मेंदू गिवअप मारतो ना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं हे काही ऐकल्यावर की हे माझ्या पल्ले होणार नाही, माझ्या क्षमतेच्या बाहेरचे, क्षमतेच्याच बाहेरचं आहे. बरोबर. असं तुम्हाला वाटतं ना. वास्तविक हेच सोडवून तुम्ही 6वी पास झालात. हेच सोडवून 6वी पास झालो आपण सगळे. आता ते ICSE CBSE काय दुसरी तिसरी पण हे गणित असू शकतो, त्याच्यात मी जात नाही, पण हे सोडवूनच आपण पास झालोय. आता तुम्हाला हे 2 अंकांच्या गुणाकार हे तुम्हाला जमणारच नाही, हा तुमचा एक भ्रम झालेला आहे. आणि तुम्ही चटकन दुसऱ्या एका कॉम्प्युटेशनल हायर कॉम्प्युटेशनल डिव्हाइस म्हणजे लॅपटॉप मधला एक्सेल किंवा मोबाईलमधला कॅल्क्युलेटरला तुम्ही शिफ्ट होता आणि ते कॅल्क्युलेट करता. मग हे आणि काही 100 वर्षांपूर्वी आपल्याला शेपूट होती, ती मला काय वापरायची कळली नाही म्हणून गळून गेली. तसंच उद्या माझ्या मेंदूतल्या काही ॲबिलिटीजचं झालं तर सेम आहे ना. यू नेव्हर नो. मग ही जी माझी आत्ता ओरिजिनॅलिटी म्हणजे माझा ह्युमन इंटेलिजन्स जो मी आत्ता सुप्रीम म्हणतोय, त्यातल्या जर या काही गोष्टी माझ्या गळून पडल्या तर मग हे मोठंच वाटणार. बरोबर आहे. हा कॉन्टेक्स्ट लक्षात घेऊयात. आता ह्याच्या पुढची एक गोष्ट परत मी म्हणतोय की एआय ही असं तंत्रज्ञान आहे जे माझी नक्कल करतं. त्यामुळे एआय मला रिप्लेस नाही करणार आहे. पण एक व्यक्ती जी माझ्याच फील्डमधली आहे, ज्याला एआय येतं, ती मला रिप्लेस करेल. बरोबर. हे होऊ शकतं. हा फरक खूप मोठा आहे. म्हणजे एका शिक्षकाला एआय नाही रिप्लेस करणार आहे, पण दुसरा शिक्षक ज्याला एआय येतं तो त्या शिक्षकाला रिप्लेस करेल. बरोबर. हा जर फरक कळला मला तर खूपच गणितं सोपी होतात. मग मला परत मी मागच्या उत्तराकडे येतो की टेक्नॉलॉजीची भीती नाही आहे, मला भीती आहे नवीन शिकण्याची. मग जी व्यक्ती हे लवकर शिकेल तीच त्या व्यक्तीला रिप्लेस करेल. बरोबर. हा त्याच्या मागचा गाभा आपण थोडासा लक्षात घेऊयात. आता तो प्रश्न जर तुम्ही परत मला विचारला तर तुम्हालाच त्याच्यातले 4 उत्तर सापडतील. खरंय. आता टूल्स कुठली शिकायची असं झालं तर हे व्यवसाय गणित बदलत जातात. बरोबर. म्हणजे जी टूल्स आर्किटेक्टला गरजेची आहेत ती कदाचित इंटिरियर डिझायनरवाल्याला नाही आहेत. बरोबर. जी टूल्स इंजिनियरला लागतील ती बँकरला लागणार नाहीत. जी टूल्स गृहिणींना लागतील ती विद्यार्थ्यांना लागणार नाहीत. मला मुद्दा एवढाच म्हणायचा आहे की तुम्ही जे काही करताय त्या गोष्टीत साधा एक विचार करा की माझा सगळ्यात जास्त वेळ कुठे जातो. समजा माझा सगळ्यात जास्त वेळ हा या 3 गोष्टींमध्ये जातोय. काही नाही, नॉर्मल तुमच्या आवडत्या सर्च इंजिनला जा, त्याला जिथे जाऊन टाका की ही गोष्ट करायला कुठलं एआय टूल वापरू. तुम्हाला एक 50 एआय टूल्सची यादी सहज दिसेल. ओके. त्यातलं प्रत्येक एक एआय टूल वापरून बघा. समजा तुम्हाला हे नसेल करायचं, नाही ते स्वतःच कुठे शोधू, हरकत नाही.
चॅट जीपीटीला वाजा, जे प्रत्येकाला माहिती आहे. फक्त चॅट जीपीटीला डावीकडे जे उभ्यात सगळ्या ज्या गोष्टी दिसतात, हे जमलं तर मी बोलत असताना त्याचे व्हिज्युअल्स तुम्ही जर दाखवलेत तर खूप सोपं पडेल, की चॅट जीपीटी जर तुम्ही कुठलीही स्क्रीन जर ओपन केली तर डाव्या हाताला जीपीटीज म्हणून एक 4 डॉट्स आणि जीपीटीज शब्द आहे. तिथे जर क्लिक केलं तर चॅट जीपीटीच्या पोटात अनेक वेगवेगळी सब AI टूल्स आहेत. ओके. ती तरी बघा. म्हणजे जी प्रेझेंटेशन्स करायला आहेत, एक्सेलसाठी आहेत, साधं भविष्य वास्तुशास्त्रासाठी पण AI टूल्स आहेत. क्रिकेटमध्ये झालेली घटना याच्यात एखादा अंपायर काय डिसिजन देईल ह्याच्यासाठी पण जीपीटी आहे. घरातल्या कुठल्या भिंतीला काय रंग देऊ ह्याच्यासाठी जीपीटी, आणि सगळं चॅट जीपीटीच्या पोटात येतं. तेवढे तरी कष्ट घ्या. म्हणजे नॉर्मल जीपीटीला तुम्ही प्रश्न विचारून देलेलं उत्तर यापेक्षा एक स्टेप जास्त करून त्या जीपीटीजवाल्या बटनावर क्लिक करा. हे सगळे सब टूल्स आत दिसतील तुम्हाला. यात अजून जास्त पद्धतीने तुम्हाला उत्तरं चांगली मिळतील. हे एकदा तुम्ही वापरायला लागलात की या प्रत्येक AI टूलकडे दणदणीत पैसे आहेत, ते त्यांच्या जाहिराती तुमच्यापर्यंत पोचतील. मग मी एवढंच म्हणेन की तुम्ही काहीही करत असाल, भले तुम्ही शेतकरी असाल, शेतकऱ्यांसाठी पण AI टूल्स आहेत. घरी मी स्वयंपाक करतोय, त्या स्वयंपाक करण्याच्या प्रक्रियेत देखील AI टूल्स आलेली आहेत. त्यात AI टूल्स कोणते? शेफ जीपीटी म्हणून एक AI टूल आहे. ओके. हे AI टूल वापरा. मोबाईलचा कॅमेरा सुरू होतो. तुमच्या घरातल्या ज्या काही तुमचं इन्ग्रेडियंट्स जिथे आहेत किंवा फ्रीज आहे, हे ओपन करून त्याला ते फक्त दाखवा की काय काय माझ्याकडे आहे. तेच सगळं साधन वापरून तुम्हाला करता येतील अशा 30 रेसिपीजची यादी तिथे येते. ओके. तुमच्या घरात ज्या वस्तू आहेत त्याच. फक्त दुर्दैव एवढं त्यातून बनवत नाही, पण ते होईल काही दिवसांनी. पण हे फुकट टूल आहे. फुकट आहेत ही सगळी टूल्स. म्हणजे पैसे देऊन AI वापरा या मुद्द्यापर्यंत आपण पोहोचलो तर बोलू त्याच्याबद्दल. पण हे तरी वापरून बघा. आता हे वाक्य ऐकल्या ना, मी बहुतेक तरी हा पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये मी शेफ जीपीटी बद्दल बोलतोय, तर हे ऐकल्या मला कमीत कमी एक 5-6 मेसेजेस तरी येणार आहेत की अच्छा, म्हणजे आता आम्ही माझा काय केटरिंगचा व्यवसाय हा पण आता तुम्ही बंद पाडणार का? अहो, मी नाहीच बंद पाडायला चाललोय. मी उलटं म्हणतोय की तुम्ही हे वापरून बघा, तुम्हाला कदाचित 4 रेसिपीज जास्त नाही का कळणार. बरोबर. आणि मी ह्याच्यात भारतीय म्हणजे काय, मी मध्ये पोह्यांचं मी स्वतः एक ट्राय करून बघत होतोय, तर त्यांनी मला इंदोरी पोहे पण वेगळी रेसिपी म्हणून दाखवले. इतक्या तो कॉन्टेक्स्टमध्ये पण आज जाऊन तुम्हाला रेसिपी देत होता. हे देऊ शकतात तुम्ही, आता फक्त वापरून तर बघा ना, मग तुम्हाला गंमत कळेल. आपण जोपर्यंत पाण्यात उडी नाही मारणार तोपर्यंत आपल्याला खोली कळणार नाही. अर्थात. मला विचारायचं आहे की असं एखादं फील्ड आहे का की जिथे AIचा वापर होतोय आणि तुम्हाला अरे इथे पण होतोय, आता तरी जागा हो. हे माझं सगळ्यात पहिल्यांदा झालं 2 बाबतीत. आणि म्हणजे काय होत होतं ना की मी परत गतीकडे येतो. साधारण 2020-21च्या आसपास साधारण AI बद्दलची क्युरिओसिटी माझी जास्त वाढायला लागली आणि तो प्रवास सुरू झाला. 2022 नंतर तो एक्सपोनेन्शियली वाढला. ह्या काळात मला असं काही सेगमेंट्स होते की इथे AI येऊच शकणार नाही. अच्छा. आता हे त्यावेळी म्हणतोय मी, तो वेळ म्हणजे आता वास्तविक 4च वर्ष जुनं आहे ही गोष्ट, पण तो वेळ AIच्या 2 पिढ्या आधीचा वाटतो परत, कारण गती. तर त्यावेळी मला असं होतं की चित्रबित्र यायला काढता येणं शक्य नाही. म्हणजे क्रिएटिव्ह ज्या गोष्टी आहेत, फार तर फार ब्लू कॉलर जॉब्स जे आहेत, आपले रुटीन क्लेरिकल जॉब्स जे आहेत, हे AI चटकन करेल असं एक साधारण माझं प्रांजळ मत होतं. गाणी बनवा किंवा एखादा व्हिडिओ बनवा, फक्त इमेज बनवा हे बेसिक आहे, म्हणजे त्याच्यात मी म्हणत नाही. पण एखादं मी म्हणतो तसं की इमोशन असलेलं काव्य द्या, व्हिडिओज, गाणं म्हणजे म्युझिक कंपोजिशन, एखादी छोटासा म्हणजे शॉर्ट फिल्म बनवणं, हे सगळ्या गोष्टी मला अशक्यप्राय वाटत होत्या. ओके. किंवा दुसऱ्या बाजूला असं म्हणूयात की खूपच हाय एंड डेटा, म्हणजे स्टॉक मार्केटचा ॲनालिसिस होईल पण प्रेडिक्शन कितपत होईल मला माहीत नव्हतं, मला साशंकता होती. परत 2021चा काळ. गंमत अशी झाली की 2022 30 नोव्हेंबरला जेव्हा जीपीटी लॉन्च झालं, त्याच्यानंतरच्या पहिल्या एक 5-6 महिन्यात सगळ्यात जास्त टूल्स या क्षेत्रातली आली जिथे क्रिएटिव्हिटी झाली. सो माझं जे फ्रेम ऑफ रेफरन्स होतं आणि कदाचित बऱ्याचशा कॉम्प इंजिनियर्स किंवा AI एन्थुझियास्टचा त्यावेळेचा हे असेल मतप्रवाह, असं मला वाटतं की इथे नाही येऊ शकणार शक्यतो क्रिएटिव्ह स्पेसमध्ये किंवा क्रिएटिव्ह डोमेनमध्ये.
तर तिथेच पहिल्यांदा आलं. मलाही पहिल्यांदा वाटायचं की अरे क्रिएटिव्ह स्पेसमध्ये तर तो ह्युमन ब्रेन आहे ना, तो क्रिएटिव्हिटी करणार, एआय कसं काय करेल? पण त्याच्यानंतर एआयचा वापर करून व्हिडिओ पण होत आहेत, एआयचा आता वापर तो करून. हाईट माहिती असेल तुम्हाला, ऐकलीस की नाही माहीत नाही. एप्रिलमधलीच गोष्ट, आत्ता एक 2-2.5 महिन्यापूर्वीची गोष्ट. ऑस्कर्सने डिक्लेअर केलं की पुढच्या ऑस्कर्समध्ये 2 अवॉर्ड्स असतील AI कंटेंट क्रिएशनसाठी. बापरे. म्हणजे ऑस्कर अकॅडमीला असा संशय नाही तर विश्वास आहे की जगभरात AI वापरून फिल्म्समध्ये काही ना काहीतरी काम होणार आहे. हम्म, हम्म, हम्म. सो तो स्पेक्ट्रम केवढा मोठा आहे बघ ना. बरोबर. मग ह्याच्या पुढचा म्हणजे आता चॅट जीपीटी आपल्याला माहिती आहे, पण काही टूल्स अशी सुद्धा असतील ना सर, की जी प्रत्यक्षात चॅट जीपीटी पेक्षा हवाच्या सवा म्हणजे काहीतरी खूपच भन्नाटच असतील. खूपच मग अशी टूल्स कोणती आहेत सांगतो. की जी माहिती पाहिजे? माहिती पाहिजेत का? अगेन तो साशंक आहे. मला जी बरोबर, बरोबर. चकित केलं काही टूल्सनी हां, ती हां. सांगतो. आधी मुद्दामून मी काही वाईट टूल्सबद्दल बोलतो. ओके. अरे का? कारण तेही सांगणं गरजेचं आहे की जिथे गरज नाही तिथे AI का आणताय, हम्म. हेही गरजेचं आहे. हे एक टूल मग आहे जे सबस्क्रिप्शन देऊन पेड AI टूल आहे आणि मी वेळ लागलो तर मला त्याचे आकडे बघून. त्या दिवशी ज्या दिवशी मी बघितलं त्याचे जवळपास 1.5 कोटी सबस्क्रायबर्स झाले होते. हे मला सांगतं की मागच्या जन्मी मी कोण होतो. त्याची काय गरज आहे? आणि तिथे मुळात AI का आहे हवा आहे बरं? ते खरं सांगतोय का खोटं सांगतो तुम्हाला काय काय माहिती? माहिती, खरंय. पण ते आणि बरं हे काय तर ह्याला अंधश्रद्धा म्हणा काय म्हणा सोडून द्या, पण हे तिथेही आहे. हे आणि वेड्यासारखं AI टूल आहे. वाईट आहे म्हणून त्याचं मी नाव सांगत नाही. दुसरं AI टूल जे पुन्हा एक भीषण AI टूल की ते तुमचा फोटो द्या किंवा तुमचा फोटो अपलोड करा, हे कुत्र्या मांजरांच्या चेहऱ्यावर बाकी बॉडी ती आणि तुमचा चेहरा त्या प्राण्याच्या अंगावर. आता ह्याच्यात काय मला कळतच नाही की इथे कशाला AI वापरताय. एक लक्षात घेऊयात, AI वापरणं हे खर्चिक काम आहे आणि एन्व्हायरमेंटली पण ते थोडंसं हजार्डसच आहे. थोडंसं काय बरंच हजार्डस आहे, पण आपण कुठलीच गोष्ट एन्व्हायरमेंटली आजकाल करत नाही, त्यामुळे मी त्या वादात पडत नाही. पण इथे गरजच नाही आहे ना, इथे कशाला आणताय? किंवा अजून एक आहे असं, आणि हे टूल्स दणदणीत वापरले जातात. दणदणीत या शब्दाचा तर कमान काही कोटींनी वापरते या टूल्सचे. इंस्टाग्राम वरती रील्स पण असतात की बिल्लाच्या रील्स येतात बरं. एक्झॅक्टली सेम. तिथे काय गरज आहे AI वापरायची? एक हे विशेष होतं. एक जर्मनीमधलं का स्पेन, मी कुठला तरी देश विसरतो, पण युरोपियन कंट्री, तुम्ही तुमचा चेहरा म्हणजे तुमचा चेहऱ्याचा फोटो अपलोड करा, ते AI टूल तुम्हाला वेगवेगळ्या कार्टून कॅरेक्टर्समध्ये कन्व्हर्ट करून त्याचे अवतारच दाखवेल. तुम्हाला जे आवडेल ते सिलेक्ट करा. तुम्ही जे सिलेक्ट कराल ते कार्टून कॅरेक्टर्सच्या शेपमधल्या सँडविच तुम्हाला खायला त्याच दुकानात मिळेल. इथे काय गरज आहे AI टूलची? पण वापरच, आणि त्याच्यासाठी काय नको तेवढे पैसे दिले जातात. एक AI टूल भारतात बनलेलं, जे मला सांगायचं की पिकअप लाईन्स काय वापरू मी मुलींशी बोलताना. पण हे गरजेचं आहे. मी वापरून बघितलं. त्यांनी मला सांगितलं पहिली लाईन, मी काय पण वापरल्याशिवाय कसं आपल्याला कळतं. तर मी वापरून त्यांनी मला पहिली लाईन दिली की काय बाबा, की यू आर रनिंग ओव्हर माय CPU फॉर लास्ट नाईट, असं काहीतरी अर्थाचे. म्हटलं अरे हे मलाच कळत नाही, तिला काय कळणार आहे, फटके पडतील. मग त्यांनी मला सांगितलं अच्छा तुम्हाला मराठीतलं हवं आहे का? त्यांनी अशा पद्धतीने माझी लायकी काढली. मग त्यांनी, आणि ते विशेष होतं हे AI टूल. मग कुठपर्यंत आली आहेत ही टूल्स, आणि ही अशी सर्रास रोज अशी अनेक टूल्स बनतात. आता चांगल्या साईडला जायचं झालं तर मला प्रचंड सध्या आवडणार आहे की टूल आहे युडली नावाचं, YOODLI. अमेरिकन टूल. ईशा जोशी नावाच्या भारतीय महाराष्ट्रीयन मुलींनी बनवलेलं हे टूल आहे. ओके. माझ्या अंदाजाने 24-25 फार तर फार 26 वर्षाच्या आसपासची ती मुलगी असेल, डोक्यावरून पाणी 30 वर्षाची असेल, त्याच्याहून जास्त ती नाही आहे मुली. युडली YOODLI नावाचं टूल आवर्जून वापरून बघा. कुठलीही व्यक्ती जी इंटरव्ह्यू देऊ इच्छिते किंवा पब्लिक स्पीकिंग करू इच्छिते किंवा प्रेझेंटेशन काहीतरी मला द्यायचं आहे, मला त्याच्यावरती मॉक प्रेझेंटेशन करता येतं. ओके. मला मॉक इंटरव्ह्यूज देता येतात. मला सांगता येतं की माझा काय पद्धतीचा इंटरव्ह्यू आहे, ते मला प्रश्न विचारतं, मी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ते ॲनलाईज करतं. इथेच न थांबता ते मला सांगतं की माझ्या बोलण्यात काय काय चुकलं, प्रोनाऊन्सिएशन्स कुठले चुकले, माझा कॉन्फिडन्स किती होता, माझा प्रत्येक गोष्टीतला वावर किती होता, माझ्या मुवमेंट्स किती होत्या, माझी परसेप्शन, माझा कॉन्फिडन्स किती दिसला,
असं जवळपास नाही म्हणता तरी 7-8 पानांचा व्यवस्थित रिपोर्ट ते मला देतं. बापरे. मला त्या टूलशी बोलताना भीती वाटते, हरकत नाही, मी माझ्या मोबाईलवरती व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो, तो डायरेक्ट तिथे अपलोड करू शकतो ओके. आणि ते टूल माझा सगळा व्यवस्थित अनालिसिस करून देतं. हे बघून मी थक्क झालो होतो. त्याच्या पुढची थक्क करणारी गोष्ट की असं मी 5 वेळा फुकट करू शकतो. पण हे कमालीचं टूल आहे की बरोबर. कुठलीही व्यक्ती, शिक्षक आहे, शिक्षकाला हे गरजेचं आहे. मला काहीही शिकवायचं असेल, बघा ना एकदा ट्राय करून की काय होतं. बऱ्याचदा जे कोणी आपण सेल्सला लोक आहेत किंवा शिकवणारी आहेत, विद्यार्थी आहेत, ज्यांना कोणाला पब्लिक स्पीकिंगमध्ये जायचं आहे, बऱ्याचदा आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम असा होतो की आपल्याला कळतच नाही की आपण काय बोलतोय. बरोबर. आपल्या लक्षातच नसतं की मी एखादी गोष्ट बोलून गेलोय किंवा माझ्या लक्षातच राहत नाही की अच्छा मी हे बोललो. मी आता काळाच्या ओघात बोलताना जेव्हा मी हा इंटरव्ह्यू बघीन तेव्हा मला अजून 10 गोष्टी कळतात, अरे हे बोलता आलं असतं, पण त्या बोलताना राहून जातात. आणि आता तरी ही खूप साधी मीडियम्स आहेत ज्यात मी बोललेलो मला परत बघता येईल, ऐकता येईल, पण हे करायचा वेळ नाही माझ्याकडे. बरोबर. ते टूल मी तुम्हाला सांगतो, माझं बोलणं संपल्या 1 ते 1.5 मिनिटाच्या आत मला हा सगळा रिपोर्ट आलेला असतो. ते मला सजेशन्स येतात, ते मला सांगतं की माझं वर्ड्स पर मिनिट किती आहेत, मी 1 मिनिटात किती शब्द बोलतोय, ते फास्ट आहेत का स्लो आहेत. ते मला हेही सांगतं की जेव्हा मी आत्ता जे काय बोललो, जे इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, ज्या कुठल्या भाषेत मी बोललो, ते ऐकणाऱ्याच्या मनावर पहिले 3 माझे इम्प्रेशन्स काय असतील. ओके. आता हे किती गरजेचं टूल आहे, कमालीचं जगात म्हणजे जन्मल्या आलेल्या प्रत्येक माणसाला हे वापरल्याचं टूल आहे, असं इतपत ते गरजेचं आहे. अशी अनेक AI टूल्स दिसतात. HR पॉईंट ऑफ व्ह्यूनी मी मध्ये एक टूल बघत होतो, रिक्रूट बॉट नावाचं एक कमालीचं टूल आहे. ओके. काही नाही, माझं जॉब डिस्क्रिप्शन मी तिथे टाकायचं, हे टूल मला लिंक्डइनवरनं लोक शोधून त्यांच्या लिंक्स देतं. आता किती सोपं झालंय. आणि ही जी मंडळी जी आता समजा त्याच्यात आहेत, आता अर्थात त्याच्यासाठी बेसिक मी लिंक्डइनवर असावं, बरोबर. पण इतक्या चटकन HR ला ते सापडू शकतात. अपोलोसारखं एक टूल आहे की ज्याच्यात मला लीड जनरेशनसाठी हव्या त्या टेरिटरीमधले, हव्या त्या कंपनीमधले, हवी ती माणसं, त्यांचा फोन नंबर, ईमेल ID हे चटकन मिळू शकतं. प्रॉब्लेम फक्त या सगळ्याचं कसं आहे ना की असंख्य AI टूल्स वापरली जातात, असंख्य AI टूल्स चांगली पण आहेत, पण आपण काय पद्धतीने ती वापरतोय हा प्रॉब्लेम आहे. जसं तुम्ही म्हणालात की मला इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर प्रॅक्टिस करता येईल. कशी प्रॅक्टिस करता येते, तसं आणखीन एक मुद्दा म्हणजे जिथं या वयोगटात म्हणजे जो माझ्या वयोगटाचा भाग आहे, त्यांना असं वाटतं की अरे माझा रेझ्युमे कसा आहे, तो एक मला कोणी सांगितलं, यासाठी टूल आहे का? कमाल टूल आहे मला आवडणारं, रेझ्यूम डॅश नाव नावाचं. या टूलची गंमत काय आहे की हे टूल पहिल्यांदा तुमच्याकडे तुमचा CV आहे का तो अपलोड करा, तेच तो CV परत व्यवस्थित लिहून देतं. ओके. तुम्ही म्हटलात माझ्याकडे CV नाही, हरकत नाही, ते तुम्हाला प्रश्न विचारतं, त्या प्रश्नांची फक्त उत्तरं द्या. तुम्ही उत्तरं देत असतानाच हे आपोआप तुमचा CV साईड बाय साईड बनवत असतं. ओके. आता सगळ्यांमध्ये रेझ्युमेचाच मुद्दा निघाला म्हणून आपल्याला ना बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत, टेक्निकल म्हणजे काय, मी कुठे शिकलो, किती मार्क आले, काय काय माझ्या सर्टिफिकेशन्स आहेत वगैरे, एक्सपिरियन्स काय, हे टिपिकल गोष्टी आहेत, ह्याच्यात काय फार अवघड नाही लिहायला. सगळ्यात जास्त त्रासदायक असं ते अबाउटवाला सेक्शन लिहायला, स्वतःबद्दल लिहा, त्यात ज्या काही आपण चमत्कारिक गोष्टी लिहितो ते हे टूल खूप कमालीचं लिहितं. तर माझं सगळ्यांना मत असं असेल की हे काय देते ते तरी बघा ना, ऍटलीस्ट ट्राय करून बघूया. नाहीतर परत स्वतः केलेला रेझ्युमे तो आहेच ना तुमच्याकडे. बरोबर. समजा तुम्ही केलेला रेझ्युमे छान वाटतं, हरकत नाही, याच्यातलं समजा अबाउट सेक्शन जे येतं ते वापरा, ते उचला, तेवढं तरी वापरा, बाकीचं नका बदलू, चला हरकत नाही. काहीतरी तरी 4 गोष्टी त्यात तुम्हाला दिसतील की हे आहे. अरे म्हणजे किती, म्हणजे समजा मी असं दिलं असेल की माझ्या ॲनालिटिकल ॲबिलिटीज चांगल्या आहेत, मी डिजिटल मार्केटिंग करतो, ह्या 2 गोष्टींची मी उत्तरं दिली, तर हे अबाउटमध्ये डायरेक्ट लिहितं की माझ्या ॲनालिटिकल ॲबिलिटीज चांगल्या असल्या कारणाने डिजिटल मार्केटिंगमधल्या परफॉर्मन्स मार्केटिंगमध्ये मी किती उत्तम असू शकतो, हा त्याचा स्वतःचा अनालिसिस आपोआप होतो, जो मी आयुष्यात कधी माझ्याबद्दल लिहू शकत नाही. बरोबर. आणि माझं परत तेच म्हणणं आहे की तुम्ही वापरून तर बघा. बरं, त्याच्याच बरोबर हे ते टूल हेही करतं की ज्या गोष्टी तुम्ही त्या CVवर लिहिताय ज्याची गरज नाही ते काढून पण टाकतं. म्हणजे 3रीत लंगडीत मी पहिला आलो, हे जर तुम्ही लिहिलं तर ते काढून पण टाकतं. आता मला
त्या गोष्टींची फार गंमत वाटते ए आय टूल्समधली, की तो त्याला जो पर्सनलाइज टच मिळालाय. येतो तो खूप मजेशीर आहे. तर ते वापरून बघायला एक 2-3 आहेत, बाकी खूप आहेत. म्हणजे अगदी साधं प्रेझेंटेशन तुम्ही बनवताय तर बऱ्याच जणांना गॅमा किंवा अशी टूल्स माहिती असतील ऐकून. app.presentations.ai नावाचं एक AI टूल आहे. ओके. तुम्ही कुठल्याही विषयावरचं कुठल्याही भाषेत कितीही स्लाइड्सचं प्रेझेंटेशन बनवू शकता. आता हे कुठलेही AI टूल करा, फक्त प्रेझेंटेशनसाठी 4,000 AI टूल्स आहेत. पण मला हे आवडण्यामागचं कारण, ह्याच्यात समजा जर मी दिलं की पावसामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावरती 5 स्लाइड्सचं मराठीतून प्रेझेंटेशन बनवून दे, हा माझा समजा प्रॉम्प्ट आहे. तर ते द्यायच्या आधी ते मला विचारतं की बाबा रे तू कोण आहेस, तू आरोग्य अधिकारी आहेस, तू शिक्षक आहेस, तू विद्यार्थी आहेस का, पाण्यात तुझा रिसर्च आहे, तू डॉक्टर आहेस का, तू कोण आहेस. मग तुम्ही जे काय निवडा त्याच्यावरून ते कॉन्टेक्स्ट बदलायला लागतं. पॉइंट ऑफ व्ह्यू घेतं महत्वाचं. मग ते परत विचारतं की तुला हे कोणासमोर करायचं आहे. आता हे आयडियली हे सगळं माझ्या प्रॉम्प्टमध्ये आलं पाहिजे. आपल्याला काही प्रॉम्प्टशी रिलेटेड प्रश्न आला तर मी त्याच्याबद्दल जास्त बोलेन. पण ह्या सगळ्याच गोष्टी हे मला विचारतं टूल की बाबा रे तू कोण आहेस, तुला कोणासमोर करायचं आहे. मग ह्याची उत्तरं देत 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 ते जे काही कंटेंट बनतो तो कंटेंट मला एडिट करता येतो, मला त्याचा सिक्वेन्स बदलता येतो, मला त्याच्यात ट्रान्झिशन्स बदलता येतात, सगळंच करता येतं. मग तेही मला फार आवडतं टूल. बाकी बरीच आहेत, पण ही तरी तुम्ही वापरून जरी बघितलीत तरीही खूप होईल. सर, जसं तुम्ही आता म्हणालात की प्रॉम्प्ट बद्दल प्रश्न विचारला, तर त्या अनुषंगानं पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे की मी गुगलला सर्च देतो आणि माझं उत्तर मला जे काय हवंय ते मिळतं. मग जो एआयला मी प्रॉम्प्ट देतोय तो आणि गुगलला जो मी प्रॉम्प्ट देतोय तो, याच्यामध्ये काय फरक असला पाहिजे? जमीन आसमानाचा फरक आहे. लक्षात घेऊयात की एका ठिकाणी माहिती शोधली जाते, एका ठिकाणी माहिती बनवली जाते. गुगलला मी जर प्रश्न विचारतो तर तो गुगल मला शोधून देतं, बरोबर. पण मी जीपीटीला किंवा जेमिनायला जर काही विचारला प्रॉम्प्ट तर ते माझ्यासाठी बनवतं. हे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. बरोबर. आता जर मला शोधायचं आहे काहीतरी तर मी कोण आहे ह्याच्यात काहीच देणं घेणं नाही. बरोबर. मला काय पॉईंट ऑफ व्ह्यूनी वगैरे काहीच नाही, कारण मला ते जे आहे तेच सांग रे बाबा तू. पण जर मला काहीतरी बनवून हवं असेल तर मला साधं हे सांगावं लागेल की बाबा मी कोण आहे, मला कोणाच्या पर्स्पेक्टिव्हनी हवं आहे, कोणासाठी हवं आहे. सो मी जसं गुगल वापरतो तसंच जर चॅट जीपीटी वापरत असेल, मी चॅट जीपीटी म्हणतो ना कुठलंही AI वापरत असेल, तर मी सगळ्यात जास्त मोठी चूक करतोय. अशा लोकांना मी जेनरिक प्रॉम्प्टर्स म्हणतो. तुम्हाला अतिशय जेनरिक उत्तरं येतील एआयवरनं. मग तुम्ही म्हणाल की अरे AI फारच बेसिक आहे किंवा फारच जनरल उत्तर येतात, त्याच्यात काय मजा नाही. तर मजा त्याच्यात नाही आहे, तुमच्या प्रश्नांची चूक आहे. ओके. मी दरवेळी म्हणतो ॲक्ट, क्रिएट आणि प्रेझेंट हे 3 मुद्दे तुमच्या कुठल्याही प्रॉम्प्टमध्ये पाहिजेत. ॲक्ट म्हणजे कोणाच्या पद्धतीने विचार कर, हे मला एआयला सांगावंच लागतं. ओके. साधं उदाहरण घेऊयात. मगाशी जे मी म्हटलं होतं की पावसाळ्यात होणारे आजार, बरोबर. ह्याच्यावरती प्रेझेंटेशन बनवून दे. बरोबर. आता एवढंच जर मी दिलं तर ते मला अगदी बेसिक काहीतरी कंटेंट येईल. बरोबर. आता जर मी त्याला म्हटलं की मी आरोग्य अधिकारी आहे पुणे महानगरपालिकेचा, आता मला सांग की पावसाळ्यात पुण्यात होणारे आजार कुठले, तर त्याला काय पर्स्पेक्टिव्हने विचार कर हे कळलं. बरोबर. मला मिळणारं उत्तर हे पहिल्यापेक्षा जेनरिक नाही आहे, बरोबर. कारण मी आरोग्य अधिकारी सांगितलं आणि मी बोलता बोलता पुणे शब्द वापरला. बरोबर. आता मी अजून एक करू शकतो. सो ऍक्ट हा भाग. दुसरा आहे तो क्रिएट, म्हणजे मला काय हवं हे सुस्पष्टपणे सांगणं. मला काय हवंय, मला फक्त प्रेझेंटेशन हवंय मान्य, पण त्यात काय हवं हे सांगणं. बरोबर. त्यात 5 स्लाइड हव्यात तर त्याच्यामध्ये काय राईट पाहिजेत. एकतर अगदी बरोबर की किती हवंय आणि त्याच्यात काय हवंय. म्हणजे मला फक्त आजारांची नावं हवी आहेत का मला कारणं हवी आहेत का, मला त्याच्यावरचे उपाय पण हवे आहेत. बरोबर. आता हे जर तिन्ही मी सांगितलं तर मला सगळं मिळेल. बरोबर. एक लक्षात घेऊयात, मी ह्या सगळ्या AI टूल्सला आपण अल्लादीनचा चिराग सारखं 2 मिनटं जर इमॅजिन केलं तर मी जे मागीन ते मला मिळतंच, पण मी जे मागीन तेवढंच मिळतं. हे लक्षात घ्यायचं. तेवढंच हे आपण लक्षात घेत नाही. मी म्हणलं की मला कविता दे तर देईल ना कविता, पण मी म्हटलं की मला प्रेमाची एक दे, माझ्या कवितेत 2 माणसं पाहिजेत, मला एक हे पाहिजे ते पाहिजे, तर तो तशी करेल ना. त्यामुळे कुठलंही सर्च इंजिन जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा तुम्ही माहिती मागता. इथे तुम्ही म्हणता की माझ्यासाठी बनव. बरोबर. मग साधं तुमच्या घरी मावशी येतात समजा पोळ्या करायला किंवा भाजी करायला, त्यांना तुम्ही सांगता ना की बाबा रे
मला कशी हवी आहे. आता ती मला कशी हवी आहे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागतं की मला माहिती असतं का मला कशी हवी आहे. ह्या वापरताना बऱ्याच जणांना तो माझा स्वतः म्हणजे अनुभव असा आहे की स्वची ओळखच नाही आहे. मला काय हवं हेच मला माहीत नाही. बरं त्याच्यावरती माझ्यावरती आळस नावाचा एक पांघरूण आहे, त्याच्यातनं मला बाहेर यायचं नाही. मग मी म्हणतो की अरे हा नुसतंच एवढंच कर. मग ए आय म्हणतं की अरे मी तुझीच नक्कल करणार आहे, तू एक आळशी तर मी 4 आळशी. मग ते अजून जास्त काहीतरी जेनरिक देतं. तर प्रॉम्प्ट आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा जो फरक जर लक्षात घेतला तर मी काहीही जे काही प्रश्न विचारीन, काहीही जी काय माहिती मागीन, काहीही जे करायला लावेल ते 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 मिळेलच ना. पण मला जर उपयुक्त, मला जर काही हवं आहे तेच जर हवं असेल तर मला माझा प्रॉम्प्ट नीट स्ट्रक्चर करावं लागेल. ते ॲक्ट क्रिएट प्रेझेंट डिटेलिंगमध्ये गेलं पाहिजे एका absolutely. व्यवस्थित शब्दात सांगायचं म्हणलं तर. ॲब्सोल्युटली. आणि आळस नावाचं पांघरूण काढायचं असेल तर कमीत कमी 4 ते 5 ओळींचा प्रॉम्प्ट लिहायला लागा. ओके शब्द नाही, ओके 4 ते 5 ओळींचा ओळींचा. फॉर्म. आता पहिल्या काही काळात तुम्हाला कदाचित 4-5 ओळींचा लिहावा लागेल. काही काळानंतर तुम्हाला असं होईल की आता 2-3 ओळीत पण चालतंय. मग बरोबर. तुम्ही एका पॉईंटला याल की आता मला कळलंय की कुठली एक ओळ बरोबर आहे. बरोबर पण बरोबर. सुरुवात जर तुम्ही करत असाल तर कमीत कमी 4-5 ओळींच्या प्रॉम्प्ट पासूनच करा. जसं प्रॉम्प्ट कोणता द्यायचा हा एक प्रश्न आहे, तसं एआयचा वापर वाढलाय हे आपल्याला दिसते. हा म्हणजे खूप जेनरिक मुद्दा आहे की एआयचा वापर वाढलाय. बरोबर. पण एआय आपल्या फायद्यासाठी आपण वापरतोय, तसं आज तुम्ही एआयचा अभ्यासक म्हणून ज्यावेळी विचार करता किंवा तुम्ही त्या क्षेत्रात वावरत असता त्यावेळी तुम्हाला भविष्यामध्ये एआयमुळे कदाचित या गोष्टी निगेटिव्ह इम्पॅक्ट करणाऱ्या सुद्धा येतील अशी भीती कोणत्या आहेच गोष्टींची आहे. वाटते? प्रचंड प्रमाणात होतील. सगळ्यात मोठा म्हणजे मनावर होणारा आजार. म्हणजे याचा मनावर अतोनात प्रमाणात फरक पडतोय. ओके साधं लक्षात घ्या, गुगलमुळे आपल्या सगळ्यांना एक आजार झाला की कमी बोलणं. हा गुगलमुळे आपल्या सगळ्यांना झालेला आजारच आहे असं मी मानतो. कारण मी छोटंसं बोललं तरी गुगलला कळतं की मला काय हवं आहे. उदाहरणच द्यायचं झालं की मी कॉफी हा शब्द टाकला की गुगलला कळतं की मला बनवायची आहे का विकायची आहे का व्हिडिओ हवा आहे. मला ते क्रियापद आता वापरावंच लागत नाही. बरोबर बरोबर. आता आपलं मन इतकं म्हणजे काय म्हणूयात त्याला कळत नाही की हेच मी आता मानवी संवादात पण करायला लागलो. मग तिथे तर माणूस नसतो नाही ना गुगल. बरोबर बरं तो माणूस म्हणतो मला तुझ्यासारख्या 10 जणांची बोलायचं आहे, तू नीट बोल, तू व्यवस्थित सांग. त्याला ते कळत नाही. पण मला हे डिसायफरच होत नाहीये की मी आता टेक्नॉलॉजीशी बोलतोय का माणसाशी बोलतोय. त्यामुळे हा कुठल्याही संवादात किंवा कुठल्याही भांडणात किंवा कुठल्याही नात्यात तुम्हाला हेच कारण दिसेल की नीट न बोलणं, कमी बोलणं किंवा हवं तसं कम्युनिकेट न करता येणं, यामुळे होणारा त्रास. म्हणजे कुठलाही मी पॉडकास्ट केल्यानंतर एक 2-3 कमेंट्स मला असतातच कुठल्या तरी इंस्टाग्रामवरती किंवा व्हॉट्सॲपवरती, तुम्ही एवढं कसं बोलू शकता. आता याला काय म्हणायचं हे मला माहीत नाही. पण हा प्रकार आहे. त्यामुळे हा जसा आजार, हा एक आजारच मी म्हणतो याला की न बोलता येणं. आता हेच अजून आपण घ्या की मी काहीतरी मागितलेलं असं चटकन मिळतंय ना करून, बरोबर मग बरोबर. मी कशाला करू. हा खूप मोठा आजार होणार आहे. आता मग यातूनच ही मानसिकता वाढणार आहे की मग मी कशाला करू. मग मी दुसऱ्या बाजूने म्हणणार मग मी कशाला तुला नोकरी देऊ. खरं. मग कोण तग धरेल की ज्याला त्याचे फाउंडेशनल रूट्स चांगले आहेत, बरोबर ज्याला बरोबर ते वापरता येतं. बरोबर. एक खूप छान गंमत म्हणून सांगतो, थोडंसं डायग्रेस होईल पण ते उदाहरण खूप छान आहे. मला सांगा, या शब्दाला आपण, या सगळ्या गोष्टीला आपण AI टूल्स हा शब्द वापरतो. बरोबर. हातोडा हे टूल आहे. हातोडा स्वतः खिळाड नाही ठोकू शकत. मला उचलावं लागतं आणि खिळाड व्हावं लागतं. म्हणजे आय एम द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड इट. तसंच ही सगळी AI टूल्स आहेत, वापरायची मलाच आहेत ना. पण मलाच कळलं पाहिजे की अरे मला कधी कुठे केव्हा काय हवंय. बरोबर बरोबर. हे कधी कुठे केव्हा काय हवंय ह्याच्यासाठी मला माझे रूट्स पाळमुळं चांगली लागतात. म्हणजे आज जर एखादा व्हिडिओ एडिटर आहे, त्या व्हिडिओ एडिटरचं काम उद्या AI मुळे कमी होणार असेल, रिप्लेस होणार आहे असा जर तो विचार करत राहिला तर त्या व्यक्तीला काहीच पर्याय नाही, तो म्हणजे मरेलच काळाच्या काळात. पण बेसिक व्हिडिओ एडिटिंग जर AI करत असेल तर मला त्याच्याही पलीकडे जाऊन चांगलं करावं लागेल. बरोबर. तर त्या व्यक्तीला काहीतरी किंमत राहील. बरोबर. मग त्याला पहिल्यांदा कळावं लागेल की माझे फाउंडेशनल रूट्स काय, मला माझी स्टाईल काय, माझं युनिकनेस काय, माझी पद्धत काय. तेवढा आधी स्वतःला मला माझ्यावर काम करावं लागेल. बरोबर. तर मग मी टिकीनच. मग मला उलट कालपेक्षा जास्त पैसे मिळतील कारण मी ओरिजिनल आहे. मग मी नको तेवढे तिथे पैसे त्याला लोक खर्च करतील. सो ह्या सगळ्या प्रकारात ही जी बाजू आहे की मी
सतत अपडेट अपग्रेड व्हावंच लागेल. आणि ते नाही केलं तर मग अवघड आहे. बरोबर. आणि आता शेवटच्या मुद्द्याकडे जाताना मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, की आत्ताच्या घडीला म्हणजे काही ठिकाणं अशी आहेत किंवा काही क्षेत्र अशी आहेत, की ज्याच्यामध्ये एआयचा टूल वापर झाला तर तुम्हाला वाटतं, की हां, इथं हे व्हायला चांगलं आहे. पाहिजे, हो. चांगलाच आहे. पण काही क्षेत्र अशी आहेत का, की अरे इथं का करताय तुम्ही Exactly. एआयचा वापर? असे काही मुद्दे आहेत का? खूप जास्त. साधं लक्षात घेऊयात, की आपण कुठलंही काम म्हणजे अगदी साफसफाई करणारा कर्मचारी असू देत किंवा एखादा CEO असू देत, कुठल्याही किंवा एखादा कलाकार असू देत. प्रत्येक व्यक्तीची कामं आपण 3 भागात डिव्हाईड करू शकतो. एक तर स्ट्रॅटेजिक, हं. मला बरा शब्द सापडत नाही आहे म्हणून मी क्लेरिकल म्हणतो. आणि तिसरं म्हणजे ज्याच्यात मला एडिटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी, की मला सुधार करायचे आहेत. हं, हं. आता स्ट्रॅटेजिक म्हणजे काय असतं, की ठरवणं, प्लॅनिंग, की मला एखादी गोष्ट कशी करू, काय करू, आधी काय करू, नंतर काय करू, प्रायोरिटीज कुठे देऊ, कुठे खर्च करू, कुठे नको करू, बरोबर. हे सगळं ठरवणं. दुसरं असतं की क्लेरिकल म्हणजे ते ॲक्च्युली करणं. हं, हं, हं. आणि तिसरं असतं की ते जे काही केलंय, ते जे काही झालंय ह्यातून ते शिल्पकार कसं तो बाकीची जी गोष्टी काढतो आणि फायनल आउटपुट होतं, तसं जे जे नको ते बाहेर काढून आता एडिट करून फायनल काहीतरी करणं. कुठलंही तुम्ही काम घ्या आपल्या आयुष्यात, आपल्याला तुम्हाला हे तिन्ही प्रकार दिसतील. स्वयंपाक बनवतो तर पहिल्यांदा काय बनवू, नको बनवू, स्ट्रॅटेजिक. हं. करणं, ती रेसिपी बनवणं, अच्छा थोडंसं मीठ जास्त झालं का, पाणी टाकू, बटाटा घालू, हे तिसरं. सो ह्या 3 प्रकारात कुठलंही काम तुम्हाला आणता येईल. हं. त्यातलं जे स्ट्रॅटेजिक आहे हे माणसाकडेच राहावं. ओके. जे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग आहे, हं, हं. की जिथे प्रॉम्प्ट आहे, की तो माणूसच देणार आयुष्यभर. काम करणं हे जे प्रकरण आहे हे सगळं AI करू शकेल आता. इम्प्लिमेंटेशन, एक्झिक्युशन म्हणून. एक्झिक्युशन. बरोबर. आणि एडिट करणं जे आहे किंवा आलेल्यातून बरं करणं किंवा आलेल्या आउटपुटवर माझे म्हणून माझं काहीतरी करणं, फायनल टच. थँक्यू, किंवा माझं संस्कार करणं त्याच्यावर, हं, हं. इथे परत माणूस लागेल. किंवा माणूस लागेल म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की माणूस माणूस हवा. असला पाहिजे. आता आपण परत एक एक्झाम्पल घेऊयात, की एखादं प्रेझेंटेशन बनवायचं आहे. हं, हं. तोच मुद्दा चाललाय म्हणून मी तोच विषय घेऊयात. ह्याच्यावर जर एखादं प्रेझेंटेशन बनवायचं असेल तर मी सर्वसामान्य माणसाला जर विचारलं तर तो म्हणेल कदाचित मला काय 1.5-2 तास लागतील. बरोबर. आपण धरूयात कॅल्क्युलेशनला सोपं म्हणून 100 मिनिटं लागतील. हं. आता मी एखाद्या AI टूलला सांगितलं की अरे हे घे, ह्याच्यावर प्रेझेंटेशन बनव, तर काय मला काही सेकंदात उत्तर मिळेल, प्रेझेंटेशन बनवून मिळेल. आपण धरूयात 1 मिनिटात मिळेल. आता तर तुम्ही बघितलं की 1 मिनिटं विरुद्ध 100 मिनिटं, तर तुम्ही काय केलं, इथे तिन्ही स्टेजेसला तुम्ही AI वापरलं, हं. मग तुम्हाला 1 मिनिटात उत्तर मिळालं. तुम्हाला असं वाटेल की 99 मिनिटं माझे वाचले, वाचले. राईट. पण हा AIचा सर्वोत्तम वापर नाही. ओके. आयडियल किंवा सर्वोत्तम वापर कधी आहे, पहिलं जे प्रॉम्प्ट आहे ना किंवा जे मला काय हवं आहे, इथे मी 10 मिनिटं माणूस वापरतो, की 10 मिनिटं तुझी दे, तू ठरव की तुला काय काय हवं आहे, किती स्लाईड्स हव्या आहेत, कुठल्या स्लाईडला काय काय हवं आहे, कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हवं आहे. ठीक आहे, 10 मिनिटं दिली, ओके. हे जे 1 मिनिटं आहे ते तसंच राहील. बरोबर. 11 मिनिटं झाले, 11 मिनिटं झाले. त्याचं आउटपुट आलं. बरोबर. ह्या आउटपुटनंतर मला माझा लोगो टाकायचा आहे, माझी माहिती टाकायची आहे, माझा फोटो टाकायचा आहे, माझेनुसार मी वापरतो ते शब्द टाकायचे आहेत, माझ्यानुसारचा त्याच्यात रंग बदलायचे आहेत, माझ्यानुसार त्याच्यात अजून काहीतरी 4 गोष्टी करायच्या आहेत. ह्या गोष्टीला म्हणा चला अजून 20 मिनिटं लागले. बरोबर. 10 मिनिटं आधी लागली आहेत, 1 मिनिटं 11 मिनिटं, ही 20 मिनिटं 31 मिनिटं. 31 वर्सेस 100 इथेही वेळ वाचतोच आहे. हं, पण हं, हे हं. आयडियल AI यूज आहे. आणि तिथं पर्सनलाइज टच आहे. इथे माणूस आणि AI एकत्र काम करतात. बरोबर. म्हणून या सगळ्या प्रकाराला कोबॉट असा शब्द आहे. कोबॉट. रोबॉट नाही, कोबॉट, कोबॉट. COBOT, हां, COBOT. कोलॅबोरेशन बिटवीन ह्युमन अँड टेक्नॉलॉजी. ओके. हे केलं माणूसही टिकेल, टेक्नॉलॉजीही टिकेल. पण माणसं कुठे वापरायची किंवा माणसं कुठे असली पाहिजेत आणि जे ग्रंट वर्क आहे, जे मेन काम आहे सगळं, हं, हं. ते AI करू शकेल ना, काहीच प्राईज नाही, त्याच्यात काहीच चुकीचंही नाही. पण ते आलेलं परत मी एडिट करायलाही, त्याच्यावर माझं संस्करण करायलाही किंवा त्याला तुम्ही जो वापरला शब्द फायनल टच द्यायला, परत तिथे माणसं आहेत. ही जर सांगड घातली तर कुठल्याही माणूस, कुठल्याही क्षेत्रात काम करणारा, कुठल्याही हुद्द्यावरचा हा उद्याच्या काळात राहू शकेल. कारण तो AIचंही बोट धरतोय, वेळ वाचतोय ना. 100 मिनिटं जे लागायचे तिथे 31 मिनिटं, अर्धा तास लागतोय. तो कदाचित त्याच वेळात 3 प्रेझेंटेशन्स बनवेल. पण जर त्यांनी अशाने बघितलं की अरे 1 मिनिटात होतंय, तर मग विल की अरे मग तुझे काय उपयोग आहे. बरोबर. हा तो फरक आहे. येस.
सो आय गेस या पॉडकास्टमध्ये इथेच थांबायची वेळ आली आहे. जर मंडळी तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की एआयचा वापर इतका वाढलाय आणि माझा जॉब जाईल की टिकेल, मी तग धरू शकेन की नाही धरू शकणार, तर याच्यामध्ये एकच उत्तर आहे, जसं सरांच्या बोलण्यातून बऱ्याच वेळेला आलं की स्वतःला अपडेट आणि अपग्रेड केलं पाहिजे. Absolute. ते जर आपण करत असू तर मग शिक्षकाला शिक्षक रिप्लेस करणारे, पण तो शिक्षक जर एआयचा वापर करणारा असेल तर तो रिप्लेस करू शकेल. अदरवाईज दोघे एकाच पेजवरती हो, आहेत, एकाच नावेमध्ये आहेत. बरोबर. त्यामुळं एआयचा उगाच बागुलबुवा करून घेण्यापेक्षा मी एआयच्या दुनियेत काय करू शकतो हे थोडंसं आपण एक्सप्लोअर करून बघूयात. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट ऑफ व्ह्यू सरांकडून मिळाला आणि थोडीशी अवघड गोष्ट किंवा थोडीशी न समजलेली गोष्ट तुम्ही सोपी करून सांगितली. याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू सो मच. येस. आणि मंडळी, जर तुम्ही इथपर्यंत पॉडकास्ट बघत आलेला असाल तर निश्चित आहे की तुम्हाला एकतर पॉडकास्ट आवडलाय किंवा नाही आवडलाय. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर का नाही आवडला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत हा पॉडकास्ट नक्की पोहोचवा. थँक्यू.